नवी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर पुन्हा गोंधळ. जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने. सीजेपीच्या आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज. विरोधकांना हवा असेल तेवढा वेळ चर्चेला तयार. जेपी नड्डा यांचं विरोधकांना आवाहन. 25व्या दिवशी सुद्धा वांगचुक यांचं उपोषण सुरूच. सरकारनं आश्वासन द्यावं, उपोषण मागे घेईन. रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचं सरकारला आवाहन. विद्यार्थ्यांवरील लाठीमाराबाबत 4 आठवड्यात उत्तर द्या. दिल्ली उच्च न्यायालयाकडून लाठीमाराच्या घटनेची दखल. दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र आणि दिल्ली पोलिसांना नोटीस. कृषी कर्जमाफीचा पहिला टप्पा सक्रिय. पहिल्या टप्प्यात लाभार्थी जिल्हा बँकेचे 7.5 लाख शेतकरी लाभार्थी. मोदींचा हात धरून पवार भेटीला. पंतप्रधान कार्यालयामध्ये. दिल्लीत मोदी विरोधात घडामोडी घडत असताना झाली भेट. घराबाहेरच्या आंदोलनात राज ठाकरे सहभागी. मुंबईमध्ये कालपासून जागोजागी विद्यार्थी आंदोलन. दादरसह चेंबूरमध्ये सीजेपीचे आंदोलन. ठाकरे बंधू समर्थनार्थ पोलीस ठाण्यात पोहोचले. आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. राहुल गांधींचा हल्लाबोल सुरूच. गांधींनी मागितला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. उद्धव ठाकरे यांचा दिल्लीत जाऊन इशारा. सरकारविरोधात असंतोष उफाळलाय. दिल्लीत मोदी शहा यांच्या विरोधात भाष्य. मोदी सरकारच्या निषेधात खासदारांचा गणवेश. काळे कपडे घालून संसदेत आले काँग्रेस खासदार. राहुल गांधींना आंदोलनाआडून घातपात घडवायचा होता. एकनाथ शिंदे यांचा गांधींच्या आंदोलनावर पलटवार. मनोज जरांगे झुरळांच्या पाठीशी. जंतरमंतर सोडू नका, जरांगे यांचा सल्ला. काँग्रेसचे आंदोलन चर्चेत येताच झुरळांचे पाठीराखे घटले. सीजेपीच्या आंदोलनातून अनेकांचा काढता पाय. जंतरमंतरवरील गर्दीला ओहोटी. महाड शहरात ढगफुटीसारखा पाऊस. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. करंजखोल रस्त्याला नदीचं स्वरूप. दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवरील हल्ल्याविरोधात काँग्रेस आक्रमक. नागपुरात काँग्रेसचं जोरदार आंदोलन. मुंबईसह नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचं आंदोलन. पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर केलेल्या निदर्शनाचा निषेध. अजित पवार यांची पहिली पुण्यतिथी. कुटुंबीय भाऊक. वाहिली श्रद्धांजली. दिवंगत अजित पवार यांना मान्यवरांचं अभिवादन. महाराष्ट्रात आजपासून महाआरोग्य शिबिर. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं साधल्यानिमित्त. विदर्भात रिमझिम पावसाची हजेरी. पिकांना नवसंजीवनी मिळणार. खरीप पिकांना मोठा दिलासा. कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. संततधार पावसामुळे पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता. नदीकाठी राहणाऱ्या गावकऱ्यांनी सावध राहावं अशा सूचना. पाऊले चालती पंढरीची वाट. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं उभं रिंगण संपन्न. ठाकूरबुवांच्या पवित्र समाधीस्थळी ज्ञानोबा तुकारामचा गजर.